नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. तर डिस्क्रिप्शनवरनं तुम्हाला आता कळलंच असेल की आज आपण करणार आहोत एक प्रवास अर्थात आपण मुंबईला जात आहोत एका खूप जिवलग मित्राच्या लग्नासाठी. पण आज आहे 20 तारीख, म्हणजे आज 20 तारीख होती आणि 20 तारखेला सर्वात अगोदर सकाळी उठून आपण आपलं कर्तव्य केलेलं आहे. आपण वोटिंग केलेली आहे. तर सकाळी 7 वाजता मालवणला बूथवर गेलो, वोटिंग केले आणि त्याच्यानंतर आता आपण मुंबईसाठी निघालेलो आहोत. तर जेव्हाही आपण मालवणवरनं किंवा गावातनं मुंबईला जातो तेव्हा आपल्या घरच्यांचं प्रश्न असतं, काय रे आंबे आणलेस काय? पण हा प्रश्न ह्या सीझनमध्ये व्हॅलिड राहणार नाही. तर दुसरा प्रश्न होता रस्ते कसे होते. तर बऱ्याच वर्षांनी आज आपण घेणार आहोत ओल्ड बॉम्बे गोवा हायवे, जो NH66 आता आहे, अगोदर NH17 होता. त्या रस्त्याने आज आपण जाणार आहोत आणि त्या रस्त्याची सध्या परिस्थिती काय आहे, कंडिशन काय आहे. कारण बरेच आमचे मालवणमधले बसचे जे ड्रायव्हर्स आहेत ते म्हणतात की आता रस्ता मॅनेजेबल आहे आणि बऱ्यापैकी चांगला ड्राईव्ह आपण त्याच्यावर करू शकतो. तर मी पण म्हणालो की बऱ्याच वर्षानंतर युजली मी कोल्हापूरला जातो, कोल्हापूरवरनं मग आपला NH4 घेऊन मग मी पुण्यावाया मुंबईला जातो. पण यावेळी म्हणालो की आपण आपला ओल्ड बॉम्बे गोवा हायवे जो आहे तो घेऊया. तर चला, आता आपण मालवणवरनं निघालो आहोत. आपण कणकवली क्रॉस केला आहे. मालवण टू कसाल सिंगल लेन आउटस्टँडिंग रस्ता आहे. कसालवरनं कणकवलीपर्यंत आलो, जबरदस्त रस्ता आहे. नाश्ता झालेला आहे. निघूया आता आपण हायवेला. तर आता आपण पोहोचणार आहोत तरळ्यात आणि मुंबई जवळपास अजून 430 किलोमीटर आहे. हा रस्ता जसं मी सांगितलं की सुंदरच आहे, म्हणजे हा रेग्युलर रस्ता आहे. रत्नागिरीपर्यंत मी रेग्युलर जात असतो. तर हा रस्ता चांगलाच आहे आणि 4 लेन कॉन्क्रीट रोड आहे. आता आपण राजापूर ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. तर राजापूरच्या अलीकडे ना हा एक मोठा असा उतार आहे आणि त्याच्यावर गाडी, म्हणजे उतार असल्यामुळे गाडी अशी आपली ऑटोमॅटिक फास्ट जाते. पण त्या उताराच्या मध्येच एवढे मोठे मोठे स्पीड ब्रेकर्स आहेत की आपल्याला थोडं काळजीपूर्वक चालवावी लागते गाडी. तर राजापूरला जेव्हा वर याल ना तेव्हा बघा, हा जो लेफ्ट जो आहे, ती जी ऑल्टो आता आली, तो लेफ्ट मारलात तुम्ही आणि ह्या रस्त्याने आत गेलात तर तुम्ही परत जॉईंट होणार आपल्या महाराष्ट्र स्टेट हायवे 4ला, कोस्टल हायवे जो म्हणतो आपण. तर तो कोस्टल हायवे घेतलात की तुम्ही सरळ गेलात तर तुम्ही आतून पावसला पोचणार. बघा, आता राजापूर नंतर असा एक ओणीचा बोर्ड येणार, लांजा आणि राजापूरच्या मध्ये. हा बघा ओणीचा बोर्ड आहे. हा तुम्ही लेफ्ट घ्यायचा आणि ब्रिजच्या खालनं राईट घ्यायचा की मग तुम्ही ओणी गावात जाणार आणि ओणी गावातनं तुम्ही सरळ 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 जायचं की मग तुम्ही जाणार एक अंबा घाट आणि अनुस्कुरा घाटाच्या एका कॉर्नरवर येणार. मग तुम्हाला अनुस्कुरा घाट घेऊन कराडच्या दिशेने जायचं आहे की मग तुम्ही पोचणार आपल्या NH4ला, जो बॉम्बे बँगलोर हायवे आहे. ओके, लक्षात राहील? नाही राहिलं लक्षात तर व्हिडिओ परत पहा. तर मालवणपासनं अजूनपर्यंत आपण कवर केलेलं आहे जवळपास 100-110 किलोमीटर आणि रस्ता मस्तच आहे. अजूनपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. सो बेसिकली लांजा संगमेश्वर हा खूप खराब रस्ता आहे. त्यामुळे इकडनं ओणीवरनं वाया साखरपा डायरेक्ट संगमेश्वरला निघता येतं. पण आपण मुद्दाम इथनं चाललो आहोत आपल्याला लांजा संगमेश्वरचं प्रेझेंट रोड कंडिशन बघण्यासाठी. आता आपण लांजाच्या साधारण 10-12 किलोमीटर अलीकडे आहोत. तर हा जो लेफ्ट लेन होता ना तो अगोदर तयार नव्हता. तर आता लेफ्ट लेन त्यांनी डांबरी केलेला आहे. इतर राईट लेन तुम्ही बघाल तर तो सिमेंट कॉन्क्रीट आहे. लेफ्ट लेन डांबरी केला आहे. तो का केला आहे का आयडिया नाही आहे, पण आहे. आणि आपल्याला गुगल मॅप दाखवत होतं की आपल्याला अनुस्कुरा घाटने जायचं आहे. तर तेव्हा जर मी बघितलं तर मी साधारण 5:50ला मुंबईला पोचणार होतो, एस्टिमेटेड टाईम ऑफ अरायवल. आणि आता जेव्हा आपण सरळ घेतोय तर मॅप रिरूट झाला आणि आपल्याला दाखवतं की आपण साधारण 6:02ला मुंबईला पोचणार. तर म्हणजे त्यांनी जवळपास 10 मिनटं ही माझी ड्रायव्हिंग टाईममध्ये वाढवलं आहे. पण काय होतं माहिती आहे, 10 मिनटं जर खरोखर 10 मिनटं जरी वाढत असली तरी काय होतं की जेव्हा आपण NH66वरनं NH4ला जातो तेव्हा आपल्याला कुठला ना कुठला घाट घ्यावा लागतो. तर गगनबावडा घाट तर मेंटेनन्ससाठी बंद आहे. तो पूर्ण घाट नवीनच बनतो आहे. आणि
फोंडा घाट जो आहे तो आता हल्लीच मी कोल्हापुरात जाऊन आलो, तर तो घाट एवढा वाईट परिस्थितीत आहे की काय सांगू, म्हणजे अजिबात ड्राईव्हच करू शकत. आणि अनुस्कुरा घाट आहे तो ब्युटिफुल आहे, म्हणजे चांगला रोड आहे, पण बऱ्याच वेळा त्याच्यावरनं गेलो आणि मग थोडं ना म्हणजे आता मोनोटनस झालं, बोर होत होतं तिकडे, म्हणजे त्याच रोडनी जाऊन 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 ना आता बोर झालो. आणि रिव्ह्यूज असे मिळालेले की हा NH66 आता बऱ्यापैकी चांगला झाला आहे, तर म्हणालो यावेळी ओल्ड बॉम्बे गोवा हायवेनी जाऊया. जुन्या ज्या आठवणी आहेत, म्हणजे मला आठवतं ओल्ड बॉम्बे गोवा हायवेनी ना मी लहानपणापासून येतो आहे, अगदी शाळेच्या दिवसांपासून आमच्याकडे मारुती व्हॅन होती. तर गणपतीला आणि मे महिन्यामध्ये तर बाबा मारुती व्हॅनमधनं आम्हाला आणायचे, खचाखच भरलेली मारुती व्हॅन असायची, तर त्यातनं आम्हाला आणायचे. आणि तो जो एक एरा होता ना बॉम्बे गोवा हायवेचा, सिंगल लेन, पूर्ण सिंगल लेन होता. कसालला पोचल्यानंतर पूर्ण लाल मातीचा रस्ता असायचा आणि मालवण म्हणजे पूर्ण आमची व्हाईट मारुती व्हॅन होती, तर कसालपर्यंत मस्त पांढरी जायची. त्याच्यानंतर कसालचा राईट घेतल्यानंतर पूर्ण लाल मातीने गाडी घरी मालवणला पोचेपर्यंत पूर्ण लाल होऊन जायची. तर मुंबईवरनं डबे घेऊन निघायचं, मग कशेडीत किंवा परशुराम दोघांपैकी कुठला तरी एका घाटात मस्त मोठा एक झाड होता, तिकडे गाडी लावायची, चटई अंतरायची आणि जेवायचं. तर तो काळ काय आता आणि ती मज्जा काय परत आता येणार नाही, कारण किती काय आपण म्हटलं तरी 4 लेन हायवेला खरंच सांगूया तर ती म्हणजे आपण ट्रॅव्हल करतोय, आपण एक मजेशीर गंमतशीर जर्नी करत नाही. तर आता तुम्ही बघताय की आता आपण लांजाच्या जवळ आलेलो आहोत आणि इकडे आता परत रोड कन्स्ट्रक्शन आणि डायव्हर्जन्स चालू झालेले आहेत आपल्याला. तर इकडे हा लांजाच्या अलीकडचा जो घाट आहे तो अजून पूर्ण झालेला नाही आहे. सो ओणी आणि लांजाच्या मध्ये एकच लेन चालू आहे. मुंबईला जी लेन जाते ती एकच लेन चालू आहे आणि राईट लेन जी आहे जी गोव्याला जाते ती बंद आहे, त्यावर कन्स्ट्रक्शनचं काम. आता आपण लांजाला पोचलेलो आहोत आणि लांजाला अजूनही 4 लेनिंग झालेले नाही आहे. जसा जुना टू सिंगल लेन रस्ता होता तसाच रस्ता हा लांजा सिटीमधनं जातो आहे. सो लांजाला आता मी मग म्हणालो की 4 लेनिंग अजून झालेली नाही आहे. त्याचं कारण असं आहे की लांजाच्या वरनं ब्रिज जाणार आहे. से ब्रिजचे पिलर्स इथे उभारलेले आहेत, तर ब्रिजचं काम चालू आहे. रस्ता सोडून तिकडे कुठे गेला माहीत नाही तो ट्रकवाला, पण क्रेझी पलटली आहे ती ट्रक. सॅड. बहुतेक ना ते ओव्हरलोड असेल, तो पार्क करायला गेला असणार तिकडे रात्रीसाठी आणि तो पलटी मारला. नमस्कार. आता आपण पोचलेलो आहोत हातखांब्याला. मालवणवरनं जवळपास आता आपण चालवली आहे 170 किलोमीटर. आणि लांजानंतर जो रस्ता खराब चालू झालेला आहे तो अजूनपर्यंत रस्ता खराबच आहे. छोटे छोटे पॅचेस आहेत जिकडे 4 लेनिंग कंप्लीट झालेली आहे, पण परत एक म्हणजे डायव्हर्जन येतो किंवा रस्ता खडबडीत आहे. अजूनपर्यंत बघितलं तर साधारण आम्ही 7:50ला सकाळी निघालेलो, आता झालेले आहेत 11:30, म्हणजे 8, 9, 10, 3.5 तास झालेले आहेत. सो ॲज पर टाईम आपण बरोबर आहोत. 3-3.5 तास लागतात रत्नागिरीला पोचायला, तर आपण हातखांब्याला ऑलमोस्ट त्याच वेळेमध्ये पोचलेलो आहोत. तर इकडे ना संगमेश्वरच्या अलीकडे मेन ब्रिजच्या किंवा मेन मार्केटच्या अलीकडे मुंबईला जाताना राईटला हॉटेल गणेश कृपा आहे. तिकडे त्यांच्याकडे वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक मिळतात. ते मेजरली मी गणपतीच्या सीझनमध्ये खाल्लेले आहेत, पण नेहा म्हणते की ते नेहमीच मिळतात त्यांच्याकडे. सो कधीतरी ट्राय करा. खूप उत्कृष्ट असे नारळाचे मोदक असतात त्यांच्याकडे. आणि अजूनपर्यंत तरी जो हातखांब्यापासून जो रस्ता खराब आहे लांजापासून, तो रोड कंडिशन सिमिलरच आहेत. मध्येच कुठेतरी थोडा चांगला पॅच मिळतो, पण मोस्ट ऑफ द रोड हा खराबच आहे. बघा हा खडबडीत रस्ता ना ऑल थ्रू आउट हा आहेच. डायव्हर्जन तर आहेच, तसा खडबडीत रस्ता आहे सगळीकडे पूर्ण. म्हणजे लांजा सोडल्यापासून ऑलमोस्ट सिमिलर कंडिशन आहे.
संगमेश्वर नंतर ना एक चांगला मोठा पॅच आला आहे. हा तुम्ही बघू शकता की सिंगल लेन आहे, पण रोडचं टेक्स्चर जो आहे तो मस्त आहे. कॉन्क्रीट रोड आहे आणि स्मूथ आहे, तर त्यामुळे परत आपण एक साधारण 80-90-100ची स्पीड ही गेन करू शकतो. तर ह्या रोडला फिक्स्ड स्पीड कॅमेराज तर नाही आहे, पण कधीतरी कुठेतरी स्पीड इंटरसेप्टर गाड्या असतात आणि 80 स्पीड लिमिट ही तसं पण या रोडला इनफ आहे, कारण त्याच्याहून जास्त फास्ट जाता येत नाही, कारण अचानक कधी कुठे डायव्हर्जन येणार. जसं आता बघा इकडे डायव्हर्जन आलंय. सो 80ची स्पीड लिमिट जर पकडून तुम्ही चाललात तर जिथे पोचायचं असेल तिथे वेळेत पोचाल. आणि थोडं रिलीफ आहे संगमेश्वर नंतर आता, कारण रोड चांगला आहे. फक्त काळजीपूर्वक चालवायला लागतं, कारण सिंगल लेन आहे. समोरून ही गाड्या आपल्या लेनमध्येच असतात, म्हणजे आपल्याच रोडवर आहेत. त्यामुळे थोडं सांभाळून चालवावं लागतं, पण रस्ते खराब नाही आहेत. तर आता साधारण एक 8-10 किलोमीटर नंतर आपण पोहोचणार आहोत चिपळूणला. आणि मागच्या अपडेट नंतर रस्ता असाच सुंदर असा कंटिन्यू होत चालला आहे. म्हणजे आपण हातखांबा सोडला त्याच्यानंतर एक साधारण 4-5-6 किंवा 10 किलोमीटरपर्यंत जरा रस्ता मिक्स कंडिशन होता. त्यानंतर असा आता रस्ता आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणजे थोडं असं इरिटेट होतं, पण हा रस्ता मिळाला आहे आणि मस्त आता वाटतंय. अधूनमधून हा सिंगल लेन होऊन जातो कॉन्क्रीट रोड, तर समोरून आपल्याच लेनमध्ये गाड्या असतात. पण आता हा 2 लेन बेसिकली पूर्ण झालेला आहे, 4 लेन झालेला आहे. तर आपल्या लेनवर आपणच आहोत आणि समोरच्या लेनवर समोरच्या गाड्या आहेत. चिपळूणला साधारण आपण एक 8-10 किलोमीटर नंतर पोहोचणार आणि त्याच्यानंतर 40 किलोमीटर नंतर खेड येणार आहे. सो चिपळूणपर्यंत तरी आपल्याला अजून काय भूक लागली नाही आहे. खेडपर्यंत पोहोचून बघूया. आणखीन एक अर्धा-पाऊण तास आहे खेड पोचायला. तिथे काही जमला वाटलंच की जेवावं, तर खेडमध्ये काहीतरी चांगलं ठिकाण बघून थोडी विश्रांती घेऊया आणि पेटपूजा पण करूया. इथे पावसाळ्यात आलात ना तर राईट साईडला, मुंबईला जाताना राईट साईडला चिपळूणच्या अलीकडे एक सुंदर धबधबा असतो. त्या धबधब्याचं नाव कोणाला माहिती आहे का? जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि पावसाळ्यात या ठिकाणी थांबून एक सेल्फी किंवा एक फोटो नक्कीच काढा. आता आपण एंटर केलेलं आहे चिपळूण सिटी. चिपळूणमध्ये पण ना सिमिलर सिच्युएशन आहे बघा, की आपल्याला सिटीमधनं जावं लागतं, कारण इकडे 4 लेनिंग थांबलेली आहे, कारण वरून चिपळूण सिटीचा ब्रिजचं काम चालू आहे. परशुराम घाटावर. म्हणजे परशुराम घाट 4 लेन झाल्यानंतर मी पहिल्यांदाच त्याच्यावर ड्राईव्ह करतोय आणि वेगळीच फिलिंग आहे. म्हणजे जे अगोदर ड्राईव्ह करायचो, म्हणजे घाट बोललं की गाडीतल्या अर्धा लोकांचा जीव वरखाली व्हायचा की अरे बापरे आता घाट येणार, गपचूप झोपून जाऊया, कारण पोटात सगळं ढवळायचं आणि एक वेगळीच फिलिंग यायची. पण हे 4 लेन झाल्यानंतर आता ड्राईव्ह करतोय, मस्त वाटतंय. घाट वगैरे पण चांगला आहे आणि अजूनपर्यंत रोड हा एकदम आउटस्टँडिंग आहे. तुम्ही बघू शकता, सुपर्ब रोड टेक्स्चर, सुपर्ब रोड कंडिशन्स. तर आता आपण खेड क्रॉस करून जेवलो आणि जेवण झाल्यानंतर आता आपण परत आपल्या मार्गावर आलेलो आहोत. आणि अजूनपर्यंत रस्ता हा आउटस्टँडिंग मस्त आहे, आउटस्टँडिंग चालला आहे, स्मूथ आहे, ड्राईव्ह करायला मजा येते आहे. समोर असे काय ही दरी, काय ते डोंगर, असा वाला व्ह्यू आहे. हा टनेल नसता तर नाही. आता आपण एंटर करणार आहोत कशेडीच्या टनलमध्ये. म्हणजे पूर्ण आपला जो कशेडीचा घाट होता ना, तो घाट आता आपला पूर्ण स्किप होऊन जातो आणि आपण घाटाऐवजी कशेडीच्या टनलमध्ये येतो. स्पीड लिमिट 30 आहे इकडे, थोडं स्लोच जाऊया. हेडलाईट चालू करूया गाडीची. खूप
मस्त असा बांधला आहे. सध्या बहुतेक एकच बाजू चालू आहे, एका बाजूचं काम चालू आहे, तर एकाच बाजूला त्यांनी मध्ये डिवायडर टाकून 2 वे केलेला आहे. पण मस्त सिमेंट कॉन्क्रीटचा टनल आहे आणि रोड पण चांगला आहे, काही जास्त बम्प्स वगैरे नाही आहेत. आता आपण पोलादपूर क्रॉस केला आहे आणि रोड बघा, वाह, म्हणजे प्रॉपर फुल 4 लेन रोड होता. आता टोल नाका लागल्यानंतर पण 4 लेन रोड कंटिन्यू होताना दिसतोय. जबरदस्त रोड आहे, जबरदस्त. म्हणजे अजूनपर्यंत तरी मला काही कारण मिळालं नाही आहे की आपण पुणा हायवेच्या मार्गी आलं पाहिजे होतं. एक छोटा पॅच खराब होता, तो तिथेही आहे. अनुस्कुराला जाताना ओणीवरनं जेव्हा अनुस्कुराच्या घाटाच्या पायथ्याशी पोचतो तेवढा पॅच खराब तिथेही आहे. मस्तच रस्ता आणि म्हणजे इझिली आपण चांगली स्पीड मेंटेन करू शकतो. आता टोल नाका क्रॉस केला. टोल बेसिकली ह्या रूटवर कुठेच नाही आहे. टोल नाके आहेत पण अजूनपर्यंत ते ऑपरेशनल झालेले नाही आहेत. बघा असे रोड्स आहेत यार, अजून काय पाहिजे. आणखीन थोड्या दिवसांमध्ये, आणखीन थोड्या वर्षांमध्ये जेव्हा हा आपला 4 लेनिंग पूर्ण कंप्लीट होईल तेव्हा गोव्याला जाणं खूप सोपं होऊन जाणार. फक्त स्पीड लिमिट हे कुठेतरी मला वाटतं की थोडं जास्त कमी ठेवतो आपण. 80ची स्पीड लिमिट ही माझ्यामध्ये तरी एक अशी स्पीड आहे की जिकडे ड्रायव्हरला हलकीशी झोप वगैरे येऊ शकते. एक 100पर्यंत असली असती इट वुड हॅव बीन बेटर. पण ठीक आहे, आता ज्यांनी कोणी ती स्पीड लिमिट ठरवली असेल त्यांनी काहीतरी विचार करून ठेवलेले असेल. सध्या आता महड 10 किलोमीटर आहे, पनवेल 130 आहे आणि जुनाभट्टी मुंबई म्हणजे जे आहे ती जवळपास 180 किलोमीटर आहे. रस्ता बघा यार, वाह, सुपर्ब रोड्स. इकडे स्पीड लिमिटचा बोर्ड इकडे लिहिलेला आहे 80 किलोमीटर्स. आणि पेट्रोल पंप्स, फ्यूल स्टेशन्स वगैरे पण अनेक आहेत, प्रचंड इकडे आहेत. सो फ्यूलचा पण काय प्रॉब्लेम नाही. 1-2 ठिकाणी मी CNG स्टेशन्स पण बघितले पण एवढं काही नोट केलं नाही मी. सो HP, BP, देन इंडियन ऑइल, रिलायन्स, बरेच फ्यूल स्टेशन्स आहेत. आता इकडेच बहुतेक आपल्याला एक CNG दिसतोय. मी आता महडला पोहोचतोय बहुतेक. हो येस, दिस इज CNG स्टेशन आहे बघा इकडे. सो महडला आता आपण पोहोचलो. इकडे CNG स्टेशन आहे महड. चला, येस, या पूर्ण रूटवर आता माणगाव सिटीमध्ये आपल्याला ट्रॅफिक मिळालेलं आहे आणि बराच मोठा ट्रॅफिक आहे कारण हेवी व्हेकल्स बरेच दिसत आहेत. आणि मॅपवर पण बघा एक मोठी अशी डार्क रेड लाईन दिसते आणि प्लस 15 मिनिट्स म्हणजे टोटल ड्रायव्हिंग टाईममध्ये 15 मिनटं वाढणार ट्रॅफिकमधले. जसं जसं जवळ पोचतं तसं जसं ट्रॅफिक वाढत जातं ना तेव्हा जरा बोर होतं. जवळ पोचता ट्रॅफिक नाही कुठे मिळालं पाहिजे, पटकन पोचलं पाहिजे. ठीक आहे, बघा केवढा ट्रॅफिक आहे बघा आता इकडे. पण लकीली ट्रॅफिक मूव्हिंग आहे, एकदम असं स्टँडस्टिल नाही आहे. बेसिकली हेवी व्हेकल्समुळेच हा ट्रॅफिक असावं असं वाटतंय. बघूया नेमकं काय झालंय ते माणगावात, एवढं ट्रॅफिक आहे. तर हे जे ट्रॅफिक अजून आपल्याला दिसतंय ना ते बेसिकली हा माणगावचा मेन नाका आहे, जिकडनं आपल्याला श्रीवर्धनला, दिघी पोर्टला वगैरे हा रस्ता जातो. त्यामुळे इकडे हेवी व्हेकल खूप आहे आणि मुळात बघायला गेला की थोडी रस्ता पण छोटा आहे आणि मेन मार्केटमधनं जातो हा. त्यामुळे बहुतेक इकडे ट्रॅफिक आहे. गाड्या पण तुम्ही बघू शकता, बऱ्याच गाड्या इकडे आता सध्या आहेत. तर वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:20 आणि आपण पोचलेलो आहोत कोलाडला, रोहा कोलाडच्या जवळ आहोत. तर आता परत बेसिकली आता हा जो रोड आहे हा असाच असणार आहे पूर्ण वाशी येईपर्यंत. हा बघा सिंगल लेन रोड आहे. लेफ्ट साईड, राईट साईडला कन्स्ट्रक्शन चालू आहे, रोडचं मेंटेनन्स चालू आहे. छोटी छोटी गावं भरपूर येणार आहेत. सो आता परत 4 लेन जे आपल्याला असं काही लागणार नाही आहे. फक्त वडखळच्या अलीकडे जो ब्रिज लागणार तो बहुतेक मोठा 4. हो, तर मित्रांनो आता आपण पाली खोपोलीचा राईट मारला आहे
कारण एका मित्रांनी फोन केला होता, बोलला वडखळला खूप ट्रॅफिक आहे आणि वेळ लागणार, आणि मॅपमध्ये पण अर्धा तास प्लस दाखवत होतं जर आपण वडखळवरनं गेलो असतो. आता आपण पाली खोपोलीचा राईट मारला आहे आणि आता आपण बाहेर पडणार इमॅजिकाला. सो तिकडनं मग आपण जाणार आहोत वाशीला एका फ्रेंडच्या घरी. सो आपला जो NH66 आहे तो आता सुटलेला आहे. रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे, म्हणजे आपण अननेसेसरीली NH4 वर हे घाट ते घाट आपण फिरत फिरत जातो, त्याच्यापेक्षा जर नॉर्मल NH66 मारत आलो तरी चांगलं आहे. फक्त माणगावला आपल्याला ट्रॅफिक भेटला आणि थोडं सिनिक पण आहे. NH4 कसं जरा रखरख वाटते, इकडे पण तसं रखरख आहे, पण देन यू विल एन्जॉय द ड्राईव्ह, कारण असं एकदम स्ट्रेट रोड नाही आहे. गावं वगैरे येतात, चहा वगैरे नाश्ता वगैरे सगळं सोय मस्त आहे. सो हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबवू, पण व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आणि परत आता मुंबईवरनं मालवणला जातानाचा व्हिडिओ आपण करणार नाही आहोत, कारण मोस्टली सेमच रूट घेणार. ओके, चला, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि लोकांबरोबर शेअर करा, कारण आता हॉलिडे सीझन येणार आहे डिसेंबर, तर बऱ्याच लोकांना ह्या व्हिडिओचा उपयोग होईल. सो प्लीज शेअर दिस व्हिडिओ सर्वांबरोबर. पुन्हा भेटूया क्षितिज जुनारी तुमच्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर.